ऑलराइट, सी मी थोडं झूम करतोय. आपल्याला फर्स्ट सम करायचंय. फॉर दॅट वी नीड दिस काइंड ऑफ अ फॉर्मॅट. आय होप एव्हरी वन ऑफ यू हॅज गॉट दिस पर्टिक्युलर फॉर्मॅट. हा फॉर्मॅट तुमच्याकडे आहे. चेक करा. मी जरा झूम करतो अँड देन वी विल बी एबल टू प्रिपेअर दिस पर्टिक्युलर फॉर्मॅट. चेक करा. दिस इज एक एंटायर पेज इज फॉर इनकम एंड एक्सपेंडिचर. इथे आपल्याला एक इनकम एंड एक्सपेंडिचर, यहाँ पे अपने को एक इनकम एंड एक्सपेंडिचर बनाना पड़ता है. इथं प्रॉफिट अँड लॉस नसतो, ट्रेडिंग प्रॉफिट लॉस नसतो. त्याच्या बदल्यात इनकम एंड एक्सपेंडिचर अकाउंट असतं. प्रॉफिट एंड लॉस के बदले हम इनकम एंड एक्सपेंडिचर बनाएंगे एंड बैलेंस शीट एज इट इज. जैसे लास्ट टाइम बैलेंस शीट था वैसे ही यहाँ पे बैलेंस शीट बनेगी. इनकम एंड एक्सपेंडिचर ये अकाउंट है. ACCOUNT, A/C नहीं चलेगा. क्वार्टर मार्क विल बी डिडक्टेड. यू कैनॉट अफोर्ड टू लूज मार्क्स और लीक मार्क्स लाइक दिस. ये पूरा लिखना है. डेबिट क्रेडिट सब कुछ चाहिए. यस जी. नो कंसेशंस विल बी गिवन. यू हैव टू फॉलो ऑल दीज रूल्स. अमाउंट AMT नहीं चलेगा और रुपीज चाहिए ही चाहिए. वी हैव टू हैव दैट रुपीज एंड एव्हरीथिंग ॲज इट इज. इथं कुठेही कन्सेशन तुम्हाला मिळणार नाहीये आणि तुम्ही घ्यायचं पण नाहीये. कारण हे जे फॉर्मॅट्स आहेत हे आपल्याला कोण देतं? हु हॅज गिवन दिस फॉर्मॅट? हु हॅज अ राईट टू चेंज दिस फॉर्मॅट? हाँ, इंस्टीट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटेंट्स ऑफ इंडिया. किसी एक सीए के हाथ में नहीं है भाई, पूरा इंस्टीट्यूट. इंस्टीट्यूट बोला चेंज करो तो चेंज करेगा. चलो लेट अस स्टार्ट. यस, रिकॉर्डिंग स्टार्ट कर दिया भाई. नेक्स्ट बॅलन्स शीट. आता जसं येईल ना, पहिले फक्त हे 2 पार्ट्स लिहून घे. बाकी हे वर्ष नंतर लिहिलं तरी चालेल. एक्सपेंडिचर लिहिलं, इन्कम लिहिला. आता सेकंड पेजवर. आणि तू काय कर शक्यतो इनिशियली ना असं लेफ्ट अँड राईट कर, फ्रंट बॅक नको. आज राहून दे. आता बॅलन्स शीट घे. आता फक्त आखून घे पहिले लायबिलिटीज असेट्स. जसं तू ते केलंस ना तसंच करायचं आहे. याच्यामध्ये हा जो आहे हा आपला इनर आहे आणि हा आउटर आहे. हा इनर आहे, हा आउटर आहे. हा असेटचा इनर आहे, हा असेटचा आउटर आहे. आणि हा लायबिलिटीचा इनर आहे, हा लायबिलिटीचा आउटर आहे. ऑलराइट, चलो वी विल स्टार्ट विथ इट. सॉरी, चला मी समवर येतोय. अरे सगळ्यात पहिली प्रोसेस, फर्स्ट थिंग फर्स्ट, जो एडजस्टमेंट्स है वी विल मार्क इट ओवर हियर एंड देन वी विल स्टार्ट पोस्टिंग. चलो एक एक एडजस्टमेंट्स रीड करूया. लेट अस रीड इट. आउटस्टँडिंग पिकनिक रिसिट्स. रिमेंबर दिस इज अ स्पेसिफिक रिसिट. एक अजून एक गोष्ट मी काल तुम्हाला सांगितलं होतं. पिकनिक म्हणजे ही शाळा आहे का? पिकनिक शाळेमध्ये असतं. ही शाळा आहे का? नाही, असोसिएशन आहे. म्हणजे सिनियर सिटीजन्स असोसिएशन वगैरे, हा ते लोक पण अरे देतो केवढ्या पिकनिक करतात, मजाच करतात, मजासाठीच आहे ते सगळं. येस, मग आता ते काय करतायत? त्यांनी एक पिकनिक काढली. पिकनिक म्हटल्यावर काय तुमच्या लक्षात येते? पिकनिक म्हटल्यावर त्यांना पिकनिकचा एक्सपेन्स पण येणार आहे का नाही, आणि पिकनिकचं कॉन्ट्रीब्युशन काढलं. चेक करूया. बघा, पिकनिक रिसिट म्हणजे पिकनिकचे कॉन्ट्रीब्युशन. मी एंटायर जातोय. येस, पिकनिक रिसिट. ऑलराईट. मग हे जर फक्त पिकनिकच्या नावाने पैसे घेतले आणि पिकनिक काढलीच नाही, असं चालणार आहे? म्हणजे ती पिकनिक कुठेतरी गेली असणार. कशी गेली असणार? आयदर एखादी स्वतःची टेम्पो बिम्पो काहीतरी केलं असेल त्यांनी. टू व्हीलर तर नाही होणार, पण 4 व्हीलर्स किंवा मोठी बस किंवा असं काहीतरी तिथं जाऊन काहीतरी खर्च केला असेल. मग तो खर्च कुठे आहे? शोधा, चेक करूया. बघा, हा बघा पिकनिक एक्सपेन्स. म्हणजे हे दिस इज अ नेक्सेस विच यू हॅव टू कनेक्ट, असं मला सांगायचं आहे. तुम्ही आता हा नेक्सेस आणि याचा नेटिंग इफेक्ट आपल्याला शो करायचा आहे. डिस्क्लोजर कसं हवं आहे? नेटिंग म्हणजे काय? जो जास्त त्या साईडला आपण याचं रेकॉर्डिंग करणार आणि त्याचा नेट इफेक्ट घेणार. मी आज तुम्हाला दाखवतो व्हॉट इज नेटिंग इफेक्ट. पण मी आत्ता करताना याला नेक्सस कनेक्ट करणार. मी नेक्सस साठी पाहता स्टार वापरतो, नेक्सस साठी स्टार कनेक्ट करतो आणि ऍडजस्टमेंट साठी टिक करूया. ऑलराईट, बघा ऍडजस्टमेंट इज टिक
आणि नेक्सस इज स्टार. म्हणजे या अकाउंटला एक नेक्सस पण आहे आणि एक ऍडजस्टमेंट पण आहे. अंडरस्टूड? डन. आउटस्टँडिंग पिकनिक रिसिप्ट. व्हॉट इज मीन बाय आउटस्टँडिंग? व्हॉट इज मीन बाय आउटस्टँडिंग? ड्यू बट नॉट. आता इथं काय आहे? रिसिव्ड. ड्यू बट नॉट रिसिव्ड. स्टील दिस ऑल्सो वी कॅन कॉल इट आउटस्टँडिंग, बट द रियल आणि परफेक्ट नेम शुड बी अक्रूड. जेव्हा इन्कम आउटस्टँडिंग असतं तेव्हा ते अक्रूड असतं, आणि जेव्हा एक्सपेन्स आउटस्टँडिंग असतो तेव्हा ते आउटस्टँडिंग असतं. ऑलराईट. फर्निचर वॉज परचेस्ड ऑन 1st of October and it is depreciated at 10%. हे तर तुम्ही ऑलरेडी डिस्कस कसं केलं होतं आपण. बघा ना, ते काय करत होतं ट्रायल बॅलन्स मध्ये तुम्हाला फर्निचर द्यायचे, त्याच्या खाली अमाऊंट द्यायचे आणि डेट द्यायचे विथ इफेक्ट फ्रॉम समथिंग त्या काइंडच आहे. आधी पहिले फर्निचर कुठे आहे? वेर इज अ फर्निचर? इज देयर एनी फर्निचर वी कॅन. इकडे पण बघा, पण नॉर्मली इकडे कसं येईल रिसिप्ट मध्ये फर्निचर? कधी येईल? जेव्हा तुम्ही सेल करणार. येणार. इकडं पण येऊ शकतं फर्निचर. इकडं फर्निचर आलाय याचा अर्थ तुम्ही सेल केलाय, आणि पेमेंट मध्ये आलाय याचा अर्थ तुम्ही परचेस केलाय. ओके, चेक करूया. बघा फर्निचर इथंच आहे. वी हॅव गॉट दॅट. चला मार्क करतो हा फर्निचरला. ऍडजस्टमेंट आहे नेक्सस 9. ऑल राईट. चला, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर CY. बाय द वे आपण एक काल फॉर्मॅट पण केलाय. त्या फॉर्मॅट प्रमाणे 2 ऍड 2 लेस. CY PY PY NY. बघा मी काय म्हणतोय हा. 2 ऍड 2 लेस. पहिलं आउटस्टँडिंग, दुसरं ऍडव्हान्स रिसिव्ह. 2 ऍड मध्ये पहिलं आउटस्टँडिंग, दुसरं ऍडव्हान्स रिसिव्ह. 2 लेस मध्ये पहिलं आउटस्टँडिंग, ऍडव्हान्स रिसिव्ह. मी अशा पद्धतीने लक्षात ठेवलं फॉर्मॅट. परत एकदा बघा, मी फॉर्मॅट तुमच्या समोर व्हिज्युअलाइज करायचा प्रयत्न करतोय. यू शुड बी एबल टू व्हिज्युअलाइज थिंग्स. त्याने सगळ्यात जास्त पटकन मेमोराइज होतं. सबस्क्रिप्शन मध्ये 2 ऍड 2 लेस. पहिलं ऍड आउटस्टँडिंग, दुसरं ऍड ऍडव्हान्स रिसिव्ह. लेस मध्ये पहिलं ऍड आउटस्टँडिंग, दुसरं ऍड ऍडव्हान्स रिसिव्ह. आता फक्त CY PY PY NY. एंटर. तुम्ही जर नीट फोकस केला असेल, तुम्ही आपण काल लिहिलंय ते मी तुम्हाला समजवायचा प्रयत्न केलाय. बघूया मला काय म्हणायचंय. चलो, दिस इज CY राईट, करंट इयर. मग मी कुठे मार्क करू मला सांगा. सबस्क्रिप्शन मध्ये 3 आहेत. आपण ही जी डेट आहे याच्यावरनं ठरणार यातलं CY कुठलं. 31 मार्च 12 कुठे आहे? इथं. म्हणजे हे CY झालं. याच्या आधीचं PY, याच्या नंतरचं NY. चलो, मग करंट ईयरला मी मार्क केलं. माझं PY समझ में आ गया, मुझे NY समझ में आ गया. करंट ईयर में वो जानबूझ के उन्होंने दिया है ना करंट ईयर, तो मैं करंट ईयर को ही मार्क करूंगा. ऑलराइट. स्टॉक ऑफ स्टेशनरी 1st April, दिस इज ओपनिंग पोजिशन. 1st April is a opening position. 31st March is closing position. Stock of stationery 650 opening and closing 1150. Stock of stationery. मग मी कुठे येणार आहे? मला इकडं स्टेशनरी परचेस. याला ओपनिंग पण आहे, क्लोजिंग पण आहे, म्हणजे 2 ऍडजस्टमेंट्स. ऑल राईट. नेक्स्ट, एंटायर अमाउंट ऑफ लेगसी. बाय द वे, व्हॉट इज मीन बाय लेगसी? Amount received under any will to an NPC is called as legacy. This is bookish definition. एवढं खटाखट तुम्हाला बोलता आलं पाहिजे. नुसता वर्ड मी घेतला की तुम्हाला आलं पाहिजे. अशी तुमची सिच्युएशन समवेअर अराउंड फेब्रुवारी असली पाहिजे. आत्ता म्हणत नाही. डोंट वरी. सो लेगसी म्हणजे काय? बघा मी सांगतो तुम्हाला काय. सचिन तेंडुलकर तर सगळ्यांना माहिती आहे. गॉड ऑफ क्रिकेट म्हणतात त्याला. आता आहे की नाही तो डिबेटचा इश्यू आहे. गॉड तर आहे, सगळे तर म्हणतायत. सो आता त्यांनी सपोज, किंवा आता कोहलीची केस झाली. कोहलीनी त्याची एखादी बॅट तो ज्या क्लब कडनं खेळला, आता RCB कडनं खेळला, किंवा त्याच्या कुठल्या तरी लहानपणच्या क्लब कडे, RCB ला द्यायची गरज नाही, पण एखादा छोटा कुठला तरी क्लब आहे, फार जुन्या काळातला, त्यांनी तो दिल्लीमध्ये असताना त्यांनी त्या क्लब मधनं खेळलाय, त्या क्लबला त्यांनी एखादी बॅट देऊन टाकली, घ्या माझी. किंवा आता तो रिटायर्ड होणार आहे, मग त्याचं जे काही किट आहे, त्याचं जे काही प्लेइंगचे इक्विपमेंट्स आहेत, ती सगळी त्यांनी क्लबला देऊन टाकली विदाउट गेटिंग समथिंग इन रिटर्न. फुकट. मग त्या क्लबसाठी एंटायर दिस इज लेगसी. त्याला लेगसी असं म्हणतात. दिस इज लेगसी फॉर दॅट क्लब. म्हणजे असं कोणी त्यांना गिफ्ट दिल्या. एखादी काही माणसं असतात इंडियामध्ये, एखादा माणूस, म्हातारा माणूस आहे, त्याने एक विल बनवलं. विल, व्हॉट इज विल? म्हणजे आफ्टर डेथ
त्याच्या प्रॉपर्टीचं काय करणार, त्याला विल म्हणणार. मग त्या विल मध्ये लिहून टाका की माझं डेथ झाल्यानंतर माझी जी प्रॉपर्टी आहे ती या इन्स्टिट्यूटला देऊन टाका. मग त्या इन्स्टिट्यूटसाठी तो माणूस गेल्यानंतर जी प्रॉपर्टी मिळणार आहे, ज्या ज्या गोष्टी मिळणार आहेत त्याला लेगसी असं म्हणणार. मग दिस इज अ पार्ट ऑफ युअर अकाउंटिंग. आता हा लेगसी पार्ट कळलाय. डोनेशन काय आहे? डोनेशन इज आपण देतो ना, आपण पण डोनेशन तुमच्या बघा, तुमच्या पेरेंट्स पण डोनेशन देत असतील. कुठल्या तरी इन्स्टिट्यूटला, कुठल्या तरी एनजीओला आपण डोनेशन देतो. मग त्या एनजीओ साठी ते डोनेशन पैसे मिळत आहेत. लेगसी त्यांना काहीतरी मिळतंय. सो इट हॅज टू बी अंडर रिसिट्स. चेक करा लेगसीज. येस, देर इज अ लेगसी, म्हणून मी त्याला मार्क केलं. चेक करूया लेगसीचं काय करायचंय. नंतर डोनेशन आहे पुढचा. कॅपिटलाइज करायचं. कॅपिटलाइज म्हणजे काय करायचंय? कॅपिटल फंड म्हणून ट्रीट करायचंय. ओके, कॅपिटलाइज म्हणजे कॅपिटल फंड म्हणून ट्रीट करायचं. सो वी विल मार्क दिस लेगसीज आणि डोनेशन्स. ओके, मार्किंग केलं. नेक्स्ट पुढे जाऊया. कॅपिटल फंड. कॅपिटल फंड ऍक्च्युली वी कॅनॉट मार्क एनिवेअर. आपण कॅपिटल फंड कुठेही मार्क करू शकत नाही. पण बिकॉज कॅपिटल फंड इज गिवन टू अस, what we are not going to prepare OPBS. अपन ओपनिंग बैलेंस शीट बनवणार नहीं. का? क्यों भाई? यस जी, क्योंकि कैपिटल फंड दिया हुआ है. ये कैपिटल फंड कौन सी डेट का है वो भी उन्होंने बताया. 1 अप्रैल 21 नहीं 11 2011 इस टाइम का वो कैपिटल फंड है. ऑलराइट, सो दिस इज अ रीजन व्हाई वी विल नॉट बी प्रिपेयरिंग ओपनिंग बैलेंस शीट. ये जब मिसिंग होगा तब अपने को ओपीबीएस भी बनानी पड़ेगी. दिस वी विल डू इट सबसे लास्ट में. ये बहुत डिफिकल्ट पार्ट होता है इसमें, ये सबसे लास्ट में करेंगे. चलो, व्हाट दे आर आस्किंग अस टू डू. दे आर आस्किंग अस टू डू, यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेयर इनकम एंड एक्सपेंडिचर. हमने ऑलरेडी इनकम एंड एक्सपेंडिचर ड्रॉ किया है एंड बैलेंस शीट एज ऑन दैट डेट. कौन सी डेट पे? जो यहां पे लिखा है ये डेट पे. दिस इज द डेट ऑफ आवर बैलेंस शीट. देखो वही हमने लिखा है कि नहीं, 31 मार्च 2012. और उन्होंने 03 लिखा है, आपने 03 नहीं लिखना है. आपने पूरा MAR भी नहीं लिखना है, MARCH, उसके बाद कॉमा भी चाहिए. ये सब मैं देखूंगा. मैं कौन हूं? एग्जामिनर नहीं, मैं मॉडरेटर हूं. मॉडरेटर सब देखेगा. चीफ मॉडरेटर कब पिक्चर में आता है? चीफ मॉडरेटर जब आपका स्कोर अबाउट 75 जाएगा. जो 100 आउट ऑफ 100 है ना, जो बच्चे 100 आउट ऑफ 100 अर्न करते हैं मार्क्स, उन्होंने चीफ मॉडरेटर को भी बीट किया है. क्योंकि ये केसेस उनके पास जाते हैं. ये केसेस उनका ऑब्जेक्टिव, यार कैसा 100, यार पॉसिबल ही नहीं है, देखो तो सही 100 कैसे मिल रहा है, ये उसका ऑब्जेक्टिव होता है. तो अपने को चीफ मॉडरेटर को बीट करना है. मॉडरेटर को तो बीट करेंगे ही करेंगे, चीफ मॉडरेटर को बीट करना है. ऑलराइट, चलो नेक्स्ट. अब स्टार्ट करते हैं पोस्टिंग. आपण आता स्टार्ट करणार पोस्टिंग. जिथं नेक्सस आहे आणि जिथं ऍडजस्टमेंट आहे त्याला आपण एक लाईन किंवा जर 2 असतील तर 2 लाईन आपण त्याला बुक करणार. आपण ऍडजस्टमेंट्स इमिजिएटली त्या स्टेजला करणार नाही. वी विल फर्स्ट पोस्ट इट अँड देन वी विल कॅरी आउट ऍडजस्टमेंट्स. चलो लेट अस स्टार्ट. बघा, काल आपण एक सबस्क्रिप्शनसाठी मी तुम्हाला आधी अजून एक सांगतो तुझ्यासाठी. सबस्क्रिप्शन के लिए तू लिहायचं आहे. बघा, चेक करा. काल आपण हा फॉर्मॅट सेट केलाय फॉर सबस्क्रिप्शन. एक ज्याने लिहिलेलं नाही त्यांनी पहिलं लिहून घ्या. सब्सक्रिप्शन हो गया. यस जी, ये पूरा है सब्सक्रिप्शन. एड आउटस्टैंडिंग फॉर CY, एड एडवांस रिसीव्ड फॉर PY. उसके बाद एक ब्लैंक लाइन, देन लेस आउटस्टँडिंग फॉर PY अँड देन लेस एडवांस रिसीव्ड फॉर NY. आता फक्त याच्यात आहे ना आपल्याला फिल इन द ब्लँक्स करायचे. जसे जसे दिले तसं आपण फिल करायचं. ऑलराइट, चलो व्हाट वी विल डू. मी फक्त तिकडे घेतोय, तुला येईल. सगळ्यात पहिलं वी विल स्टार्ट विथ दिस ओपनिंग बॅलन्स शीट. त्याच्या समोर मी लिहिलंय OPBS. हा ओपनिंग बॅलन्स आहे आणि इकडं खाली जो असतो तो क्लोजिंग बॅलन्स असतो. ओपनिंग बॅलन्स विल गो टू ओपनिंग बॅलन्स शीट. आपण ओपनिंग बॅलन्स शीट बनवतोय का? आर वी प्रिपेयरिंग ओपनिंग बॅलन्स शीट हियर? नो. सो वी विल इग्नोर दिस. हम इसको अभी कंसिडर नहीं करेंगे. जब भी हम ओपनिंग बैलेंस शीट बनाएंगे तब OPBS लेंगे. सो वी विल स्टार्ट विथ सब्सक्रिप्शन नाउ.
चलो 3 इयर्स के सब्सक्रिप्शन है, हम ये जो आउटर का फिगर है ना वो लेंगे, ये फिगर वी विल कंसिडर फॉर पोस्टिंग। चलो सब्सक्रिप्शन में इनर में ये अमाउंट कितना अमाउंट है 87,900, पहले सब्सक्रिप्शन में ये अमाउंट इनर में लिखना है, यहां पे 87,900 राइट डाउन ओवर हियर 87, जो आउटर में फिगर आया हुआ है वो लेना है। नाउ नेक्स्ट, अब सीवाई वाला जो फिगर है वो अभी हम लेंगे नहीं, वी आर नॉट गोइंग टू कंसिडर दिस सीवाई फिगर, कहीं पे भी अपने इसमें सीवाई फिगर नहीं आएगा। अब ये पीवाय है, मैंने कल ही बोला था, मी कालच बोललोय की फक्त जे रिसिडेंट पेमेंट मधल्या ज्या अमाऊंट आहेत ना त्या फक्त लेस मध्ये येणार, ऍड मध्ये कधी येणारच नाही। अब पीवाय कहां है, पीवाय यहां है, एनवाय कहां है, तो पीवाय के सामने पीवाय का अमाउंट लिखो, एनवाय के सामने एनवाय, कितना सिंपल हो गया भाई, बहुत बढ़िया। चलो बघा मी कुठल्या फिगर्स लिहिले आहेत, हे कौन से फिगर्स आहे बघा, चेक करा एकदा, पीवाय अँड एनवाय मी कुठून घेतलंय, फ्रॉम वेअर आय एम टेकिंग दिस, हे बघा ही पीवाय आहे ही एनवाय आहे, पीवायच्या समोर पीवायची अमाउंट, एनवायच्या समोर एनवायची अमाउंट, दीज आर हिडन ऍडजस्टमेंट्स, या हिडन ऍडजस्टमेंट्स आहेत। ऑलराइट चला, हिडन ऍडजस्टमेंट म्हणजे सेकंड इफेक्ट, ओपीपीएस आपण बनवत नाही, आउटस्टँडिंग फॉर प्रीवियस ईयर, प्रीवियस ईयर बिलोंग्स टू ओपनिंग बैलेंस शीट and next year belongs to closing balance sheet, current year belongs to closing balance sheet। बघा मी काय म्हणतोय, अगेन ओपनिंग किंवा प्रीवियस ईयर बिलोंग्स टू ओपनिंग बॅलन्स शीट, करंट इयर बिलोंग्स टू किंवा गोज टू असं म्हणूया, करंट इयर हे फिगर्स विल गो टू क्लोजिंग बॅलन्स शीट, नेक्स्ट इयर विल गो टू क्लोजिंग बॅलन्स शीट अँड प्रीवियस इयर फिगर्स विल गो टू ओपनिंग बॅलन्स शीट। आपण ओपनिंग बॅलन्स शीट बनवतोय का नाही, सो वी विल नॉट डू एनिथिंग विथ दिस, आपण याच्याशी काहीच करणार नाही, 3,900 वी आर गोइंग टू सिम्पली इग्नोर, कारण ओपनिंग बॅलन्स शीटला जाणार, पण क्लोजिंग बॅलन्स शीट बनवतोय, तुम्ही आखली आहे, येस। मग आता काय करणार बघा, मी 4 पार्ट्स सांगितले होते, त्यातले 2 रिलेटेड टू इन्कम होते, इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स, हे ऍडव्हान्स रिसिव्ड इन्कम आहे का, सबस्क्रिप्शन इज इन्कम, मग ऍडव्हान्स रिसिव्ड इन्कम इज असेट और लायबिलिटी, असेट और लायबिलिटी बोला पटकन, इट इज लायबिलिटी, त्यामुळे आपण लायबिलिटीला पोस्ट करणार। ॲज लाईक पार्टनरशिप फर्म, आपण पहिले काही लाईन्स समवेअर अराउंड दिस मेनी लाईन्स आपण कॅपिटल फंड साठी सोडणार आणि आपण इथं ऍडव्हान्स रिसिव्ड सबस्क्रिप्शन एनवाय लिहून टाकणार, दिस इज अ सेकंड इफेक्ट ऑफ दॅट पर्टिक्युलर ऍडव्हान्स रिसिव्ड, आणि जसं मी लिहिलंय तसं तुम्ही लिहिलं तरी चालेल, these kind of काय म्हणूया शॉर्ट रायटिंग इज अलाउड, किंवा त्याचे जे शॉर्ट वर्ड्स आहेत वी कॅन यूज इट, ऍडव्हान्स रिसिव्ड सबस्क्रिप्शन एनवाय, बंद बघा 2 अजून काय, हा तिकडचं, ओके, सो ऍडव्हान्स रिसिव्ड सबस्क्रिप्शन एनवाय राईट। सो पहिला पार्ट आपण डन केलाय, झालाय, चेक करूया, गो बॅक टू दिस, बघा मी हे 2 पोस्ट केलेत, लेस मध्ये घेतलेत, ऍड मध्ये मी घेणार नाही, ऍड मध्ये फक्त ऍडजस्टमेंटच्या फिगर येणार, म्हणून मी तुम्हाला क्लॅरिफाय करून टाकलं, क्लॅरिफिकेशन इतकं सिंपल होऊन जाईल बघा आता पोस्टिंग। नेक्स्ट, एंट्रन्स फी रिसीट आहे, मी तुम्हाला कालच सांगितलं, ऑल रिसीट्स आपण कुठे घेऊन जाणार, इन्कमला, ब्लाइंडली, पण तिथं काहीतरी आता इथं आलंय, म्हणजे हे हिडन ऍडजस्टमेंट आहे, हे काय लिहिलंय, टू बी कॅपिटलाइज, मग ती आपल्याला लगेच करायची, वी आर गोइंग टू डू दिस इमिजिएटली, बघा कसं करणार, एंट्रन्स फी मी कुठे लिहिणार, इन्कमला घ्या, इनरला, कारण त्याला हिडन ऍडजस्टमेंट आहे खाली, टू बी कॅपिटलाइज इज अ हिडन ऍडजस्टमेंट ओव्हर देअर, सो बाय एंट्रन्स फी कॅपिटलाइज करायचंय ना, तर मी लगेच कॅपिटलाइज लिहिणार, लिहा लेस कॅपिटलाइज, दिस इज गोइंग टू बी युअर ब्रेड अँड बटर ऍडजस्टमेंट इन एनपीसी, सगळ्यात सोपी ऍडजस्टमेंट आहे, भयानक इझी, लेस कॅपिटलाइज, त्यांनी लिहिलंय टू बी कॅपिटलाइज, मी लगेच कॅपिटलाइज केलं, आणि अमाऊंट दिले का नाही, म्हणजे एंटायर रिसिडेंट पेमेंट वी आर गोइंग टू कॅपिटलाइज। आता याचा सेकंड पोस्टिंग बघा मी कुठे लिहितोय, हे बघा मी कुठे लिहितोय, मी एक लाईन कॅपिटल फंड साठी बुक करून ठेवली आणि एक लाईन ड्रॉ करून, हे चुकलेलं नाही,
हे मी मुद्दामन तसं केलंय, हे चुकलेलं नाही. दिस इज नॉट अ मिस्टेक. एक लाईन तुम्हाला रिझर्व करायची आहे कॅपिटल फंड साठी अँड दॅन ऍड एंट्रन्स फी. म्हणजे कॅपिटलाइज म्हणजे काय की सगळे जे तुम्ही रिसिट्स आहेत तुमच्या त्या तुम्ही कॅपिटल फंड मध्ये ऍड करणार म्हणजे कॅपिटलाइज. नेक्स्ट टू बी कॅपिटलाइज डन. डोनेशन आता ठीक आहे, याचा अर्थ काय आपण त्याला इनरला घेणार, लेगसीज इनरला, दोन्ही पोस्ट बॅक टू बॅक करून टाकूया. डोनेशन्स लेगसीज दोन्ही इन्कम दोन्ही इनर. चलो डोनेशन 50,000 लेगसीज 10,000. डोनेशन लेगसीज बघा, डोनेशन मी थोडं स्क्रोल डाऊन केलंय आणि त्याच्या खाली डोनेशन्स आणि लेगसीज दोन्ही इनरला, बोथ इनरला, आणि एक लाईन बुक करायची. यू हॅव टू बुक दॅट वन लाईन ओव्हर हिअर, डोनेशन्स अँड लेगसीज. आय होप ऑनलाईनला सगळे माझ्या बरोबर आहेत आणि एव्हरीवन इज डुईंग व्हॉट आय एम शोईंग ओव्हर हिअर. येस, व्हॉट अबाउट यू साहिल? चलो, आणि आय होप यू आर अंडरस्टँडिंग. राज, अदिती, नाव्या, गुड. सी, माझं तर म्हणणं आहे तुम्ही इथे 200 ने 300% कॉन्सन्ट्रेशन करा. इफ वी कॅन कंकर 90C, तुमचा स्कोर जवळपास कन्फर्म होणार 90चा. इथंच मेन आहे, ज्याला एनपीसी जमलं त्याला 90च्या पुढचा स्कोर पॉसिबल आहे. सो एनपीसी होल्ड्स द की. एनपीसी इज गोइंग टू एन्श्योर तुम्ही 90 पार करणार का नाही. कारण मी बघितलंय मुलांना 6 मार्क सुद्धा मिळवताना स्ट्रगल होतो एनपीसी मध्ये, त्या कन्सेप्ट समजत नाही. आपल्या बाबतीत तसं काही होणार नाही. चलो, लेगसी इज ऑल्सो डन. व्हॉट वी विल डू नेक्स्ट? इंटरेस्ट ऑन डिपॉझिट्स, इन्कम, पिकनिक रिसिट वी विल डील इट लिटिल डिफरंटली. बाय द वे, याला आपण एक नेक्सस पण होता आणि ऍडजस्टमेंट पण होती, राईट? सो वी विल डू दॅट. फर्निचरला पण ऍडजस्टमेंट होती, सॉरी माझी टिक कॅन्सल झाली दिसते. इंटरेस्ट ऑन डिपॉझिट आपण कुठे घेऊन जाणार? स्ट्रेट फॉरवर्ड इन्कमला आपण सगळ्या इकडे घेऊन जाणार. ही एक ट्रिक आहे, दिस इज अ ट्रिक. ऍक्च्युली हे दोन्ही काय होतं, कॅपिटल रिसिट होत्या, पण आपण त्याला इकडे आणला. कारण का? वी हॅव टू कॅरी आउट दॅट ऍडजस्टमेंट, म्हणून आपण त्याला इकडे आणलंय. इंटरेस्ट ऑन डिपॉझिट त्याला आउटरला का टाकलंय? वाय वी हॅव पोस्टेड टू द आउटर कॉलम? कारण त्याला टिक नाहीये, ऍडजस्टमेंट नाहीये. इंटरेस्ट ऑन डिपॉझिट 30,000 आउटर कॉलम. नेक्स्ट पिकनिक रिसिट, याला आता मला चेक करायचंय. आय वॉन्ट टू चेक. बघा नेक्सस याचं पोस्टिंग कसं करणार मी. पिकनिक रिसिट आहे 5750 आणि एक्सपेन्स किती आहे? हाऊ मच इज द एक्सपेन्स? पिकनिक एक्सपेन्स 7,900. ह्याच्यात मोठं कोण आहे? एक्सपेन्स. म्हणजे मी एक्सपेन्स मधनं रिसिट मायनस करणार. पण नाही, होल्ड अ मिनिट, त्यांनी ऍडजस्टमेंट दिली आहे. आउटस्टँडिंग आहे, म्हणजे मी काय करणार आहे, ह्याच्यामध्ये ते आउटस्टँडिंग ऍड होणार आहेत. रिसिट आउटस्टँडिंग आहे, एक्सपेन्स नाही. नीट वाचा काय दिलंय. आउटस्टँडिंग पिकनिक एक्सपेन्स नाही आहेत, रिसिट आहेत, म्हणजे ह्याच्यात ऍड होणार आहेत. म्हणजे 57 + 4 म्हणजे 5 + 4 समथिंग 9-10,000 होणार ते. आता काय मोठं आहे? रिसिट मोठी आहे, एक्सपेन्स कमी आहेत. म्हणजे मला नेटिंग इफेक्ट द्यायचा आहे आणि तुम्ही नेटिंग इफेक्टच द्यायचा. मी तुम्हाला दुसरा वे दाखवणार आहे, पण डोंट फॉलो दॅट वे. तुम्ही नेटिंग इफेक्टच डिस्क्लोजर देताना नेटिंगचाच द्यायचा. आता नेटिंग म्हणजे नेटिंग मगापासून मी लावलंय. काय लावलंय? चला बघा मी काय करतोय, घ्या. मी काय करतोय बघा. आता मी पिकनिक रिसिट आणि त्याला 2 ऍडजस्टमेंट टाईप केलं, कारण त्याला एक नेक्सस आहे, एक ऍडजस्टमेंट आहे, म्हणून मी अशा 2 लाईन्स बुक करणार. आणि मी रिसिटला घेतलंय कारण रिसिट इज गोइंग टू बी मोर दॅन एक्सपेन्स. म्हणजे आपण इथं पहिले आउटस्टँडिंग ऍड करणार आणि इथंच एक्सपेन्सेस लेस करणार. आपण एक्सपेन्सेस मध्ये सेपरेट एक्सपेन्स बुक करणार नाही. दॅट इज नेटिंग इफेक्ट. बघा कळेल तुम्हाला नेटिंग इफेक्ट काय. डन. मुव्हिंग ऑन, पुढे जाऊया. पिकनिक रिसिट मी बघा, मी अजिबात इकडे तिकडे कुठेही नाही, एक सिस्टमॅटिक वेनी पोस्टिंग करतोय. मी सगळ्या माझ्या रिसिट संपवल्या, आता मी पेमेंट्स कडे चाललो. तोपर्यंत मी पेमेंट बघितलं सुद्धा नाही. आय नॉट इवन बॉदर टू सी दॅट. काय नाही, नथिंग डुईंग. मी आणि सिस्टमॅटिक म्हणजे सिस्टमॅटिक. इफ यू कांट डू दिस, यू कॅन यूज स्केल फॉर दिस. कधी असं होतं उलट पलट, इकडच्या फिगर तिकडं होतात, ह्याचं पोस्टिंग त्याला होतं का?
कारण तुमचं कॉन्सन्ट्रेशन नाही, तुम्ही विचार सुद्धा करत नाही. यू कॅन यूज अ स्मॉल स्केल किंवा 6 इंचेस वाली स्केल तुम्ही इथे वापरू शकता. तुम्ही स्केल वापरा, मी तुम्हाला ते बरोबर आयडेंटिफाय होतील कुठली अमाऊंट काय आहे. राइट. चलो, पोस्टेज एंड टेलीफोन, व्हाट इज दिस? दिस इज एक्सपेंस. ये एक्सपेंस है. देखो, पेमेंट्स में दो ही चीजें आएंगे, या तो एक्सपेंस आएगा नहीं तो असेट आएगी. और रिसीट में या तो लायबिलिटी आएगी या तो इनकम. हम तो क्या करने वाले, हम सभी इनकम में लेके जाने वाले. फक्त एक्सेप्शन एकच आहे, ते जेव्हा येईल तेव्हा सांगतो, आता नको. रिसीटच्या बाबतीत आपण सगळ्या रिसीट उचलल्या, इन्कमला टाकल्या, पण पेमेंटच्या बाबतीत आपण तसं करणार नाही. वी कॅनॉट डू दिस. याच्यामध्ये ना एक्सपेंस आणि असेट एवढे दोनच आयटम आहेत. चेक करूया. पोस्टेज एंड टेलिफोन असेट नाही म्हणजे तो एक्सपेंस आहे. चलो, एक्सपेंस में डाल देंगे. चला घ्या. आणि आउटरला, आता मी एक्सपेंडिचरवर आहे, आय वॉन्ट टू एक्सपेंडिचर नाव. आउटरला एक्सपेंडिचर, पोस्टेज एंड टेलिफोन, टेलिग्राम. मी मुद्दामून एकदम स्लोली चाललोय. फर्स्ट सम आहे, वेळ किती लागायचा तो लागू देत, आपल्याला तो अंडरस्टँड करायचा आहे. पोस्टेज एंड टेलिग्राम. आणि हा जो तुमचा हे ओव्हरफ्लो आहे, हा इनर पर्यंत चालतो ऍज लाईक दिस. टेक्स्ट ओव्हरफ्लो म्हणतात त्याला. स्टेशनरी परचेस 2 टिक्स आहेत. 2 टिक्स म्हणजे 4 लाईन्स. बघा मी कशा केल्या, लाईक दिस. 2 टिक्स म्हणजे 4 लाईन्स. स्टेशनरी परचेस्ड 6,000, एक त्याच्या खाली अंडरलाईन, लगेच इमिजिएटली एक लाईन ब्लँक, आणि परत दोन लाईन सोडून एक अंडरलाईन. दिस इज फॉर जेव्हा जेव्हा 2 ऍडजस्टमेंट असतात तेव्हा तेव्हा आपण असं करतो. वी डू इट इन दिस वे. हा, काय बोलायचंय? फिक्स डिपॉझिट. फिक्स डिपॉझिट काय आहे? एक्सपेंस और असेट? असेट. फिक्स डिपॉझिट इज अन असेट. मग चला, आता नीट थोडासा डिस्क्लोजर वेगळा आहे. इथं आपण जसे फायनल अकाउंट्सला असेट करत होतो तसं इथं येत नाही. बघा मी काय म्हणतोय, मी नुसतं फिक्स डिपॉझिट लिहिलंय आणि त्याच्या खाली ऍड ऍडिशन. जेव्हा तुम्ही रिसीट अँड पेमेंटचं पोस्टिंग करणार तेव्हा ते ऍड एडिशन म्हणून करणार. ध्यान दो, पहले फिक्स डिपॉजिट लिखा है, उसके बाद ये एड एडिशन वाला फिगर है ना, वो रिसीट एंड पेमेंट से आएगा. और मैंने इसको क्यों रखा है, ये ब्लैंक क्यों रखा है, ये ऐसा क्यों लिखा है, यहाँ पे ओपीबीएस आएगा, कारण मला ओपीबीएस पण लक्षात ठेवायचं आता. म्हणजे जर का मला त्यांनी ओपीबीएस दिली असती तर त्याची फिगर मी इथे रेकॉर्ड करणार आहे, म्हणजे ओपनिंगची पोझिशन, म्हणून मी तो ब्लँक ठेवलाय. रिमेंबर दिस. ह्याचा डिस्क्लोजर वेगळा आहे असेटचा. आतापर्यंत तुम्ही असेट डायरेक्ट अमाऊंट लिहून इनरला खाली अंडरलाईन करत होतात. दिस टाइम वी आर नॉट गोइंग टू डू दिस. आणि मी ते इनरला का लिहिलंय, कारण इथे एक अजून एक ऍडजस्टमेंट आहे फिक्स डिपॉझिटला, का नाहीये? आय थिंक इट इज नॉट देअर. चेक करूया. बघा मी काय म्हणतोय, फिक्स डिपॉझिटला ऍडजस्टमेंट आहे का? नाही. मग मी खरं तर आउटरला घ्यायला हवं होतं ते, राईट. पण थांबा, इतक्यात आउटरला नेऊ नका. हे सगळं कंप्लीट झाल्यानंतर आपण आउटरला घेऊ. जर का ओपनिंगची पोझिशन तुम्हाला दिली इथं तर ती लिहायची आहे, मग आउटरला द्यायचं आहे, म्हणून मी त्याला इनरलाच ठेवलाय. सो रिमेंबर दिस, फिक्स डिपॉझिट. नाउ पिकनिक एक्सपेन्सेस, त्याला नेक्सस आहे. आता बघा मी कसं करतोय. पिकनिक एक्सपेन्सेस, मी इन्कमला आलोय, ऑलरेडी पिकनिक रिसिट लिहिलंय, त्याच्या खाली मी लेस एक्सपेन्स करणार. इथं नाही करणार आहे, मी याच्या खाली करणार. इथं मी ती ऍडजस्टमेंट कॅरी आउट करणार आहे. जे आउटस्टँडिंग आहे ते इथं मी ऍड करणार, म्हणून मी याला खाली लिहिलंय. लेस पिकनिक एक्सपेन्स म्हणजे रिसिट मधनं एक्सपेन्स मायनस केले. दिस इज नेटिंग इफेक्ट. याला नेटिंग इफेक्ट म्हणणार. आणि मी कुठल्या बेसिसवर ठरवलं की ह्याला इन्कमला पोस्ट करायचंय का एक्सपेन्सला पोस्ट करायचंय? जे मोठं त्या साईडला पोस्टिंग. हे इन्कम मोठं आहे, तुम्हाला कळेल सगळ्यात शेवटी. ती ऍडजस्टमेंट झाली की तुम्हाला कळेल कोण मोठं आहे. हे एवढं सगळं लक्षात ठेवायला लागणार आहे. म्हणून हा थोडासा डायसी आहे. राहतं काहीतरी, चुकतं, एवढं लक्षात येत नाही. यू गाईज आर स्टील इमॅच्युअर, किंवा अजून तुम्ही लहान आहात, बच्चे हो यार. लेकिन बच्चों की जान लेंगे, ये भी मैंने बोल दिया. चलो, सॅलरीज आर एक्सपेन्सेस. घेऊन टाका एक्सपेन्स मध्ये सॅलरीज. आउटस्टँडिंग आउटरला का, कारण टिक नाही. नटखट बच्चे करो. चलो, सॅलरीज आउटरला टिक नाही. सैलरीज आउटरला कारण टिक नहीं है, देयर इज नो टिक, इसमें कोई टिक नहीं है.
हे काय आहे, अॅन्युअल जनरल मीटिंग एक्सपेन्स किंवा अॅन्युअल गॅदरिंग एक्सपेन्स. हा, ते तुम्हाला पटकन कळणार. मग हे असोसिएशन आहे, मग यांची एखादी मीटिंग होत असणार वर्षाची, त्याचे एक्सपेन्सेस आहे. एक्सपेन्स ना ओरडून ओरडून सांगता येते, मी एक्सपेन्स आहे, मला एक्सपेन्स मध्ये घ्या. या AGM expense, yes, this short form is acceptable. AGM means what? Annual general meeting. ले लो. नेक्स्ट, AGM expenses कितना है 4500, इसको टिक नहीं, यानी वो आउटर में जाएगा. इन्शुरन्स प्रीमियम नोट. आता कसं माहिती का, हे हा पार्ट सोपा आहे. पेमेंटचं पोस्टिंग 120चा स्पीड, कुठेही मध्ये टोल नाही, काही नाही, दनादन गाडी जाऊ दे, धडाधड धडाधड, फक्त ऍक्सिडेंट होणार नाही याचं लक्ष ठेवा. इन्शुरन्स प्रीमियम आउटरला एक्सपेन्स, इन्शुरन्स प्रीमियम. नुसतं इन्शुरन्स दिलं तरी चालेल, यू कॅन राईट इव्हन नुसतं इन्शुरन्स, नो प्रॉब्लेम, नुसतं इन्शुरन्स सुद्धा चालणार. व्हॉट इज नेक्स्ट? चलो आधी पहिले मी पोस्टिंग केलंय, पण काय आहे बघूया. सॉरी, सेकंड है ना, नाही फर्स्ट. सन्ड्री एक्सपेन्स. व्हॉट इज मीन बाय अरे हा काहीतरी मला रिमाइंड करतोय, रादर प्रॉम्प्ट करतोय काहीतरी. सन्ड्री एक्सपेन्स कुठेतरी होता, कुठे होता हा? कोणाचा तरी ब्रदर आहे. कोणाचा ब्रदर आहे? जनरल एक्सपेंस, सन्ड्री एक्सपेंस और मिसलेनियस एक्सपेंस एंड ऑफिस एक्सपेंस. ये चार ब्रदर है, किसके भाई? हाँ, ट्रेड एक्सपेंस के ब्रदर है. यस, एंड दे आर पार्ट ऑफ दैट रूल ऑफ ट्रेड एक्सपेंस, पार्ट ऑफ रूल. चलो यहां पे वो ट्रेड बीड कुछ नहीं, यहाँ पे वो रूल भी नहीं है. प्लीज हे लक्षात ठेवा, इथं रूल बिल काहीही नाही, इथं ट्रेडच नाही, तर ट्रेड एक्सपेन्स कुठे येणार? हे काय बिझनेस करतायत? कुठलं हे एनपीसी बिझनेस करतो? नो, त्यांचा ऑब्जेक्टिव्ह नॉट टू अर्न प्रॉफिट. सो इथे ट्रेड एक्सपेन्स येतील किंवा येणार नाही, पण आपण रूल फॉलो करणार नाही. जो आपण फाइनल अकाउंट्स मध्ये रूल फॉलो केला, जो हमने फाइनल अकाउंट्स में रूल फॉलो किया था ट्रेड एक्सपेंस का, दैट वी आर नॉट गोइंग टू फॉलो. चलो, तो ये क्या है? चिल्ला चिल्ला के बोल रहा है भाई, मैं एक्सपेंस हूं. ले लो एक्सपेंस में सबसे लास्ट में टू सन्ड्री एक्सपेंस, राइट डाउन टू सन्ड्री एक्सपेंस. एक्सपेंस में लिखेंगे, वो एक्सपेंस है, एक्सपेंस में लिखेंगे. नेक्स्ट, आउटर में जाएगा क्योंकि टिक नहीं है, देयर इज नो टिक. टिक मीन्स क्या? एडजस्टमेंट नहीं है. अब फर्निचर, फर्निचर इज एन असेट. परत एकदा फर्निचरचा डिस्क्लोजर, जसा आपण मगाशी, अरे हा, मगाशी आपण याचा जो डिस्क्लोजर दिला, सेम वे मला फर्निचरचा पण द्यायचा आहे. मी फर्निचरला बघा कसं केलंय, फर्निचरला टिक आहे. ऍड एडिशन, रिसीट एंड पेमेंट मीन्स ऍड एडिशन. रिसीट एंड पेमेंट का ये ऍड एडिशन करके ही लिखना है. पहले बैलेंस शीट, बैलेंस शीट ही असेट साइड आहे. तुझं हे राहिलेलं आहे. पहिले हे फिक्स डिपॉझिट लिहून टाक, ऍड एडिशन. तसंच फर्निचर ऍड एडिशन. ऍड एडिशन इनरला घ्यायचं 26,000. दिस इज इनर, दिस इज आउटर. आणि ही एक लाईन मी कशासाठी बुक केली आहे? खाली खाली डिप्रिसिएशन आहे, खाली डिप्रिसिएशन आहे म्हणून दिले. ऑल राइट, चलो नेक्स्ट. बैलेंस शीट, ये क्या है? बघा काही दिलं नाही. एक तर हा क्लोजिंग बॅलन्स आहे, कसला? कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट. आपण ई करूया, म्हणजे काय? कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. जर काही दिलं नसेल तर दिस इज कैश एट बैंक. कुछ लिखा नहीं है तो ये कैश एट बैंक है. चलो इसका भी पोस्टिंग करेंगे. कहां पोस्टिंग करेंगे इसका? असेट में, कैश एट बैंक. चलो याच्याच खाली कैश एट बैंक, आउटरला कैश एट बैंक 17,000. कैश एट बैंक 17,000. कैश एट बैंक 17,000. चलो पोस्टिंग हो गया है. अब एडजस्टमेंट्स की तरफ चलेंगे, वन बाय वन एडजस्टमेंट्स करेंगे एंड देन क्लोज. आउटस्टैंडिंग रिसीट, पिकनिक रिसीट. चलो हमने रिसीट के लिए जगह छोड़ी है, यहां पे लिख डालो. अब मेरा कलर चेंज हो गया क्योंकि एडजस्टमेंट आ गया. एडजस्टमेंट आ गया तो दो इफेक्ट स्टार्ट. अब तक हमने सिर्फ एक इफेक्ट दिया था, अब हम
डबल इफेक्ट करेंगे. हे बघ, पिकनिक रिसीट, तिथं जागा सोडली बघ, तिथं ऍड आउटस्टैंडिंग. अब इसको ऐड करके इनर भी लिखो, इट विल बी 10,000. एंड एक्शन क्या है, लेस, इसको लेस करके आउटर में लेके और मुझे अमाउंट बोलो. यहां पे एक्शन लिखा हुआ है, क्या करना है, वी हैव रिटन दैट एक्शन ओवर हियर. फर्स्ट यू नीड टू ऐड इट. सो एडिशन यहां पे लिख लो, इथं लिहून टाका. एंड देन लेस, त्यातनं हे मायनस करा अँड टेक इट टू द आउटर कॉलम. व्हॉट विल बी द फिगर टू द आउटर कॉलम, सारा 2100. व्हेरी गुड. अरे आवाज वाढला यार. 2100. ऑल राइट. नाउ सेकेंड इफेक्ट, एडजस्टमेंट है. सेकेंड इफेक्ट, आउटस्टैंडिंग इनकम इज एन बोल रहा हूं मैं, एन. ये आपको कुछ हिंट है. एन लाइब्रेरी के एन असेट होता है. एन, हाँ, इसीलिए मैं बोल रहा हूं ध्यान दो, हिंट होता है उसमें. फिल इन द ब्लैंक्स. आउटस्टैंडिंग इनकम इज एन, एंड इज ओ एंड एन, ए एन एन. एन असेट, वो एसेट है. चलो ले लो, ये असेट में यहां पे कैश एट बैंक के नीचे लिखना है आउट, ये ओ ऑब्लिक एस चलेगा, ये ओ ऑब्लिक एस चलेगा. आउटस्टैंडिंग पिकनिक रिसीट, दिस इज एक्सेप्टेबल, ये आप लिख सकते हो. आउटस्टैंडिंग पिकनिक रिसीट, दिस इज द सेकेंड इफेक्ट ऑफ दैट पर्टिकुलर एडजस्टमेंट. नेक्स्ट आगे चलते. फ्यूचर वॉज सॉरी, फर्नीचर वॉज परचेस्ड ऑन 1st of October and depreciate at the rate of 10%. What does this mean? इसका मतलब क्या है, मैं कहां पे आ जाऊं. ये क्या है, ये क्या है, ये मेरा मीटर है. दिस इज माय मीटर. मीटर अपना कब चालू होता है, 1st of April. एंड कब होता है, 31st March. ऑल राइट. अब ये 1st of October यहां के बीच में आ गई. हमने फर्नीचर कब लिया है, 1st of October को. अब डिप्रिसिएशन कहां से स्टार्ट होगा, यहां से कि यहां से, 1 अक्टूबर से स्टार्ट होगा कि 1 अप्रैल से स्टार्ट होगा, 1 अक्टूबर से. तो 1 अक्टूबर से 31 मार्च तक कितने महीने हुए, हाँ, 6 मंथ्स. अरे सोचना भी नहीं है, 1 अक्टूबर आ गया ना 6 महीने, 1 जुलाई आ गया 9 मंथ्स, 1 जनवरी आ गया 3 मंथ्स. सोचना भी नहीं है, वही पीरियड होता है. पहले से ही काउंट करके रखो. यू शुड बी रेडी विद दिस कैलकुलेशंस. चलो अक्टूबर, तो कितने महीने हो गए, 6 मंथ्स. टोटल डिप्रिसिएशन जो है वो 1 साल का होता है. डिप्रिसिएशन इज फॉर 1 मंथ, 1 ईयर. 1 साल में महीने कितने, 12. सो व्हाट वी हैव कैलकुलेटेड हियर, पीपीपी. व्हाट इज पीपीपी, लेकिन ये पीपीपी नहीं है. पीपीपी कब आता है, जब आगे होता है. तो व्हाट वी आर कैलकुलेटिंग हियर, टेन्योर. व्हाई, बिकॉज व्हाट फॉर्मूला वी यूज फॉर डिप्रिसिएशन, PRT. P फॉर प्रिंसिपल, R फॉर रेट, T फॉर टेन्योर. तो मुझे ये मिला टेन्योर. माय टेन्योर इज गोइंग टू बी 6/12. मैंने कैसे निकाला टेन्योर, दिस इज अ वे. ये टेन्योर वापिस एक बार, जो जिन जिन बच्चों को ये स्ट्रगल दे रहा है, जिन जिन बच्चों को ये समझ नहीं रहा है, अदिति, राज, दिस इज फॉर यू, दिस इज फॉर यू. हे तुमच्यासाठी आहे, दोघांसाठी. और साहिल, आई डोंट नो यू आर अवेयर ऑफ दिस और नॉट, कि डिप्रिसिएशन का फॉर्मूला होता है. एक्चुअली ये फॉर्मूला डिप्रिसिएशन का नहीं है, बट वी विल यूज दिस फॉर्मूला. ये इंटरेस्ट का फॉर्मूला है. वी आर गोइंग टू यूज दिस फॉर्मूला फॉर कैलकुलेशन ऑफ डिप्रिसिएशन. चलो अब करना क्या है, व्हाट इज प्रिंसिपल. आपके आपके बैलेंस, हेलो क्लास चालू आहे बळा, हाँ. सो तुमच्या ऍडिशन करा ना. फर्निचर किती ऍडिशन केलंय, चेक करा. हाँ, 13,000. सो दैट इज योर प्रिंसिपल. सो व्हाट विल बी माय प्रिंसिपल, ये देखो 26,000 आहे भाई. यार याला फ्रॉड असं म्हणतात. म्हणजे 16,000चं फर्निचर तू 13,000 म्हणून सांगतोयस. अच्छा, तू डायरेक्ट 13,000 ते 50% झालं बाळा, 50% झालं. ऑल राईट, चलो कमिंग बॅक. सो हे काय आहे, दिस इज प्रिन्सिपल. हे प्रिन्सिपल कुठून घेतलं मी,
दॅट इज अ व्हॅल्यू ऑफ फर्निचर. ते फर्निचरची व्हॅल्यू. हे काय आहे? रेट आर आणि हा टेन्युअर. इन दिस वे वी हॅव कॅल्क्युलेटेड 1300. चलो आता डिप्रिसिएशनची फॉर्मॅट, डिप्रिसिएशनचा जो काही हे होता ऍडजस्टमेंट जसं होतं तसंच सेम आहे. आपण काय करणार? डिप्रिसिएशन फर्निचर मधनं मायनस करणार इथून, सॉरी ओव्हर हिअर. पहिले पहिले फर्निचर ओपनिंगला डॅश करा. दिस इज ओपनिंग पोझिशन. नाहीये डॅश करा. त्याच्यात ह्या दोघांची टोटल इथे लिहून टाका. त्यातनं डिप्रिसिएशन माइनस करा एंड यू हैव टू टेक इट टू द आउटर कॉलम. इसको आपको आउटर में लेके आना है. इसका सेकेंड इफेक्ट कहां करेंगे? एक्सपेंसेस में. डिप्रिसिएशन इज एन एक्सपेंस. डिप्रिसिएशन इज एन एक्सपेंस. तो डिप्रिसिएशन हम एक्सपेंस में लेके जाएंगे. कैसे लिखेंगे एक्सपेंस में? टू डिप्रिसिएशन. एक ही डिप्रिसिएशन है. अगर 2-3 होता तो डिस्क्लोजर अलग है. चलो आई विल टेक इट एट द बॉटम ऑफ एक्सपेंसेस. डिप्रिसिएशन, टू डिप्रिसिएशन. इसका सेकेंड इफेक्ट एक्सपेंसेस में टू डिप्रिसिएशन. चलो दिस वी हैव डन. नाउ आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर. आता हे फक्त ऍड मध्येच येणार, कारण लेस सगळं बुक झालं तुमचं. बघा मी काय म्हणतोय, हे बघा, माय लेस इज बुक म्हणजे मला फक्त ऍडचेच ऑप्शन आहेत. त्यांनी सीवाय लिहिलंय, मग हे सीवायच्या समोर लिहून टाका. सीवाय 8200 सीवाय दिलंच आहे त्यांनी, सो वी विल टेक इट एज 8200 सीवाय. सेकंड इफेक्ट ऍडजस्टमेंट आहे. आउटस्टँडिंग इन्कम इज, आता मी पुढे काहीच नाही लिहिलं, अ पण नाही लिहिलं, एन पण नाही लिहिलं. बोला. आउटस्टैंडिंग इनकम असेट. चलो असेट में लेके आओ. ये लो आउटस्टैंडिंग सब्सक्रिप्शन फॉर सीवाई. आउटस्टैंडिंग सब्सक्रिप्शन सीवाई 8200. इनकम आउटस्टैंडिंग इज एन असेट. इनकम आउटस्टैंडिंग इज एन असेट. सब्सक्रिप्शन आउटस्टैंडिंग हो गया. डन. सो फार सो गुड. सगळे माझ्या बरोबर आहेत ना ऑनलाइनला? एव्हरीवन एंड इवन ओवर हियर ऑल्सो. समझ में आ गया? चलो स्टॉक ऑफ स्टेशनरी 1 अप्रैल एंड 31 मार्च. 1 अप्रैल देखो ये क्या निकालना है अपने को, ये क्यों दिया इंफॉर्मेशन? दिस इंफॉर्मेशन इज गिवन टू यू टू कैलकुलेट स्टॉक कंजम्पशन ऑफ स्टेशनरी. अपने पास पहले स्टेशनरी पड़ी हुई थी 650. ड्यूरिंग द ईयर आपने स्टेशनरी परचेस की 6000. और अभी भी एट द एंड ऑफ द ईयर मेरे पास स्टेशनरी है 1150. यानी मैंने साल में कितनी स्टेशनरी यूज की, ये दिस इज व्हाट आई एम सेइंग एज कंजम्पशन. मेरे पास पहले 650 की स्टेशनरी पड़ी थी. ड्यूरिंग द ईयर मैं समवेयर अराउंड 9000 की मैंने परचेस की, और एट द एंड ऑफ द ईयर मेरे पास 1150 की स्टेशनरी अभी भी बची हुई है. दैट मीन्स हाउ मच स्टेशनरी वी हैव कंज्यूम्ड. कितनी स्टेशनरी हमने यूज की इस साल में, दैट इज एक्चुअली योर एक्सपेंडिचर. जो जितनी भी स्टेशनरी परचेस की वो पूरी की पूरी एक्सपेंडिचर नहीं है, ये ध्यान दो. चलो अब कैसे करना है? ओपनिंग स्टॉक ऐड, क्लोजिंग स्टॉक लेस. मैं क्या बोल रहा हूं ये देखो. ओपनिंग स्टॉक ऐड, क्लोजिंग स्टॉक लेस. दिस इज हाउ वी आर गोइंग टू कैलकुलेट कंजम्पशन. दिस इज हाउ वी आर गोइंग टू कैलकुलेट कंजम्पशन. ओपनिंग स्टॉक ऐड करो, क्लोजिंग स्टॉक माइनस करो. अब दिस इज एन एडजस्टमेंट, तो इसका सेकंड इफेक्ट होगा. ओपनिंग स्टॉक कहां जाएगा? ओपनिंग स्टॉक ओपीबीएस में जाएगा. ओपनिंग स्टॉक ओपीबीएस में जाएगा. हम ओपनिंग स्टॉक, हमने ओपनिंग बैलेंस शीट बनाई है, ओपीबीएस बनाई है नहीं, सो वी विल नॉट पोस्ट दिस. लेकिन जब हम ओपनिंग स्टॉक ओपनिंग बैलेंस शीट बनाएंगे तब इसको पोस्ट करेंगे. क्लोजिंग बैलेंस शीट बनाई है, उसमें क्लोजिंग स्टॉक जाएगा, तो इसका पोस्टिंग करेंगे. चलो लेके आओ. अगेन बिलो दिस, बिलो आउटस्टैंडिंग सब्सक्रिप्शन, क्लोजिंग बैलेंस शीट में क्लोजिंग स्टॉक ऑफ स्टेशनरी, क्लोजिंग स्टॉक ऑफ स्टेशनरी, इसका सेकंड पोस्टिंग करेंगे. क्लोजिंग स्टॉक ऑफ स्टेशनरी.
हो, सगळं दाखवतो तुला. 2 मिनिटं फक्त होल्ड कर. सगळं तुला एक्सपेंडिचर आता लगेच दिसेलच. तुला हे पाहिजे आय थिंक. तुझी ही ऍडजस्टमेंट राहिली आहे का? येस येस, टेक युअर ओन टाइम. चलो, व्हॉट इज नेक्स्ट? झालं का? चलो, so second effect of that, both these adjustments we have carried out. ओपनिंग बैलेंस शीट अपन बनवली नहीं, त्यामुळे हमने क्या किया, हमने ओपनिंग स्टॉक ऑफ स्टेशनरी इग्नोर कर दी. लेकिन जब भी हम ओपनिंग बैलेंस शीट बनाएंगे तो ये भी अकाउंट फॉर करेंगे. चलो, एंटर अमाउंट ऑफ लेगेसी एंड 50% ऑफ डोनेशन इज कैपिटलाइज. कैपिटलाइज इज अ ब्रेड एंड बटर एडजस्टमेंट. देखो, लेगेसीज एंटायर अमाउंट हमने लेगेसी के नीचे लिखा हुआ है, जगह छोड़ के रखी है. डोनेशन में भी दोनों करेंगे. 50% डोनेशन, एंटायर अमाउंट ऑफ लेगेसी, लेस कैपिटलाइज, पूरा का पूरा, आउटर में डैश, एंड 50%, इसका 50%, लेस कैपिटलाइज करो. राइट डाउन. तू इन्कमला लिहिलंय बघ तिथं, लेस कॅपिटलाइज. कॅपिटलाइज म्हणजे आपण ह्याला कॅपिटल फंड म्हणून ट्रीट करणार. आपण थोडक्यात काय केलं, थोडक्यात याला कॅपिटल रिसीट म्हणून ट्रीटमेंट करतो. दिस बिकम्स कॅपिटल, पण एंटायर नाही. याच्या केसमध्ये आपण 50% रेव्हेन्यू म्हणून ट्रीट केलं आणि 50% कॅपिटल म्हणून ट्रीट केलं. म्हणून आपण असं केलं की आपल्याला आयडिया नसते. दिस इज अलाउड टू एनी एनपीसी. दे कॅन डिसाइड की यातलं किती कॅपिटलाइज करायचं, म्हणजे यातलं किती कॅपिटल रिसीट आहे आणि यातलं किती रेव्हेन्यू रिसीट आहे. एनपीसीला अलाउड आहे. ऑलराईट. आता याचा सेकंड इफेक्ट, कॅपिटलाइज म्हणजे कुठे कॅपिटलाइज करणार आपण, कॅपिटल फंड मध्ये. मी इथं जागा सोडले कॅपिटल फंड साठी. इथं जसं एंट्रन्स फी ऍड केलं तसं हे दोन्ही ऍड करून टाका. आता ते आहे तसं हँगिंग तसंच ठेवा, काही प्रॉब्लेम नाही. अल्टिमेटली यू विल रियलाइज हाउ वी आर गोइंग टू क्लोज दिस. जैसे है वैसे रहने दो. लेगेसीज एंड डोनेशंस. डन. परत एकदा ट्राय करायचंय. चलो, नेक्स्ट. नाउ कॅपिटल फंड. ही जरी ऍडजस्टमेंट असली तरी याचा फक्त एकच इफेक्ट होणार, दॅट टू ऍट वन प्लेस. इथं आपण ऑलरेडी जागा सोडली. ओव्हर हिअर इनरला कॅपिटल फंड. हे कुठे आहे, मी बॅलन्स शीट मध्ये आहे. आय मीन टू बॅलन्स शीट. मी बॅलन्स शीट मध्ये आहे. कैपिटल फंड हो गया. डन. एडजस्टमेंट्स आर ऑल्सो ओव्हर. नाउ व्हाट इज नेक्स्ट. चला, सगळं संपलंय. सो व्हाट वी विल डू, व्हाट वी विल गो टू, किंवा आपण आता इथून पुढे काय करणार, तर आपण काय करणार आहोत, वी आर गोइंग टू गो टू इन्कम अँड एक्सपेंडिचर. आता जे इनरला नाहीये ते इनरचा आउटरला घेऊन या. सगळ्यात पहिले सबस्क्रिप्शन. जे नाही त्याला डॅश करा, जे नाही त्याला डॅश करा. आता ऍक्शन काय आहे, व्हॉट इज ऍक्शन, ऍड. या इथं हे डॅश म्हणजे 0. मग या तिघांची टोटल इथं लिहा. ओव्हर हिअर मला सांगा किती येते, किती आहे. 95,000, 96,000, 96,100. 95 कसं येईल, 96. अब ये एक्शन क्या है, दोनों लेस करने हैं, 2 लेस करने इसमें से. ह्याच्यातनं हे दोन्ही लेस करा आणि मला आउटरची फिगर सांगा. ये दोनों लेस करो. एक्शन लिखा हुआ है यहां पे, क्या करना है, किती है, who has got the fastest finger first. हो, आज काय तू खाऊन काय आलीस, किती,
अरे तू इथं 5,000 आहेत ग. मग तू फक्त 3,900 नाही मायनस करायचंय. व्हेरी गुड. यस 89,700. चलो अब ये इनर का आउटर हो गया. अब यहाँ पे चेक करो, ये इनर का आउटर, दिस इनर का आउटर, ओके. एवरीथिंग चेक करो, एवरीथिंग चेक करो, एवरीथिंग सब जगह ओके, इवन दिस. अब क्या करना है? अब मुझे ये पता नहीं है कि इनकम का अमाउंट ज्यादा है कि एक्सपेंस का. यहाँ पे कुछ भी हो सकता है. तो करना क्या है, कहीं पे पहले इनकम की पहले टोटल ले लो, उसके बाद अभी लिखना कुछ भी नहीं है. जो बिगर अमाउंट होगी वो हम यहां लिखेंगे. इनमें से जो बड़ी अमाउंट है वो यहां लिखेंगे. पहले मुझे इनकम का टोटल बोलू. बघ तुला आता इनकमच्या आउटरची टोटल करायची आणि एक्सपेन्सच्या आउटरची टोटल करायची. त्याच्यात जी मोठी टोटल आहे ती आपण दोन्हीकडे देणार. पहिले आधी टोटल करूया. तू पाहिजे तर टोटल स्टार्ट कर, बघूया तुझी बरोबर येते का नाही आणि किती फास्ट टोटल करतेस. कुठली टोटल सांगतो, एक्सपेन्स का इनकम? हा इनकम 1,46,800. चला चेक करा, व्हेरीफाय करा. व्हॉट इज सेइंग इज करेक्ट ऑन व्हॉट इज करेक्ट. ही दोन्हीकडे लिहून टाका. इनकमची टोटल मोठी है, इनकम का टोटल बहुत बड़ा है, इसलिए हम दोनों तरफ वही लिखेंगे, दोनों तरफ वही लिखेंगे. सी एक्सपेंडिचर में कुछ 1,00,000 कहां जाएगा? 20,000, 30, 25, मैक्सिमम 50,000 भी नहीं है यहां पे, नॉट इवन 50,000. सो यहां पे 146 टोटल लिखा, उसमें से अब डेबिट की टोटल करो और वो माइनस करो. डेबिट की टोटल करो एंड वो माइनस करो. तू पहिले डेबिटची टोटल कर. डेबिटची म्हणजे कुठली? ही आउटरची टोटल. तसंच या स्लाइडवर एक सिक्रेट डेव्हलपमेंट त्याच्या. हा किती म्हणते? सॉरी 1,00,000. बर आता माइनस करा आणि मला आता मला सांगा इथं सरप्लस आहे का डेफिसिट है? यहाँ पे सरप्लस है कि डेफिसिट है? व्हाट इज द डेफिनेशन ऑफ सरप्लस? एक्सेस ऑफ इनकम ओवर एक्सपेंडिचर. पूरा ये सब कुछ लगने वाला है. व्हेनेवर योर इनकम साइड इज ग्रेटर देन एक्सपेंडिचर साइड, इट इज कॉल्ड एज सरप्लस. और सरप्लस लिखना है 1,00,000. यहाँ पे कहीं पे लास्ट में लिखना है टू सरप्लस एक्सेस ऑफ इनकम ओवर एक्सपेंडिचर 1,05,750. $1,05,750. अब क्या करना है इसको कहां लेके जाना है? इसको लेके जाएंगे कैपिटल फंड में. ये पूरा लिखो. दिस इज कंपल्सरी. यू जस्ट कैनॉट लीव दिस सरप्लस एज इट इज ओनली सरप्लस. नहीं, इसके नीचे एक्सेस ऑफ इनकम एंड एक्सपेंड इनकम ऑफ एक्सेस ऑफ इनकम ओवर एक्सपेंडिचर, ये पूरा लिखना है एवरीथिंग. नाउ लेट अस टेक दिस सरप्लस टू कैपिटल फंड. इसको हम कैपिटल फंड में लेके जाएंगे. ये यहां पे ये देखो, इसके डोनेशन के नीचे अब ये फिगर आउटर में आएगी. नाउ दिस फिगर वी आर गोइंग टू टेक इट टू द आउटर कॉलम. मैंने क्या किया है, इन सब का टोटल बनाया और उसको आउटर में लेके आ गया. इन सब का टोटल बनाया उसको आउटर में लेके आ गया. अब ये बैलेंस शीट के दोनों आउटर की टोटल बनाओ. नाउ दिस शुड मैच. ये मैच होना चाहिए तो अभी मैं टोटल दे रहा हूं, घर पे जाके टोटल कर लो. टेक दिस टोटल, ये टोटल लिख लो और घर पे जाके वेरीफाई करना.